वाटतं दादा वहिनींसाठी ते टेबलच परफेक्ट आहे. ते ना तिकडचं हो एकदम परफेक्ट. अरे पण अरे पाहिजे ना आपल्याला डेकोरेशनसाठी वगैरे. हो डेकोरेशनसाठी पाहिजे ना ते आपल्याला, काही प्रश्नच नाही म्हणजे. अरे हे पण ते बसलेत ना तिकडं. कोण बसलेत तर? अच्छा हो ग्राहक बसलेत. ग्राहक हा देव असतो. डायलॉग मारू नको, काय करायचं ते सांग. काहीतरी करायलाच पाहिजे ना. जस्ट वेट अँड वॉच. हॅलो हॅलो. छान छान. वेलकम. छान जोडी भाऊ बहिणीची. एक्सक्यूज मी, ही होणारी बायको आहे माझी. शुअर? शुअर म्हणजे काय? खरंच. ओ अच्छा ओके ओके. म्हणजे मामाची मुलगी आहे, मामे बहीण. होणारी बायको मामे बहीण असते ना आपल्यात कधी कधी. आय कॅन अंडरस्टँड. सांगितलं ना एकदा, आम्ही दोघं भाऊ बहीण नाही आहोत. शुअर? हो. पण मग तुम्ही इथे का बसलायत? तुम्ही बाहेर बसा ना. बाहेर तिकडे छान हवा आहे, वाऱ्याची झुळूक आहे, व्ह्यू आहे, सी व्ह्यू आहे. आणि बाहेर स्पेशल सर्व्हिस आहे सर. अख्खं हॉटेल रिकामी आहे, आम्ही कुठेही बसू ना. तेच म्हणतोय मी सर, अख्खं हॉटेल रिकाम आहे, मग तुम्ही इथे का बसलायत? तुम्ही इथे बसू नका. इथे बसू नका कारण हे टेबल इथलं नाही आहे. हे टेबल चायनाचं आहे. म्हणजे चायनाहून बनवून आणलंय आम्ही. मेड इन चायना. हिंदी चीनी भाई बहीण. हिंदी चीनी भाई बहीण. भाई बहीणसाठी, भाऊ बहिणींसाठी बनवून घेतलेलं हे टेबल आहे स्पेशली. आणि त्या बाहेरच्या टेबलवर काय होतं? बाहेर हे होतं एअर, चेअर. लव्ह इज इन द चेअर असतं. लव्ह इज इन द चेअर म्हणजे तिथे प्रेमाच्या भावना जनरेट होतात. ते आम्ही खास प्रेमी युगलांसाठी बनवून घेतलंय. खूप मोठ्या प्रमाणावर तिथे प्रेम तुम्हाला एकमेकांबद्दल वाटू शकतं. त्यामुळे तुम्ही खरं तर तिथे बसायला पाहिजे. पण अर्थात तुम्ही आमचे ग्राहक आहात, ग्राहक देवता असतो. त्यामुळे तुम्हाला एवढं सगळं असूनही हे भावा बहिणींच्या टेबलवर बसायचं असेल तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही सर. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.